चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरती 2026 मध्ये मेरिट किती लागेल, मागचं मेरिट काय आहे आणि कुठल्या जिल्ह्याला यावर्षी सुद्धा कमी मेरिट लागण्याचे चान्सेस आहेत का? 2024-25 ची जीडीएस भरती होती आणि आताची 26 त्याचे कंपॅरिझन अनालिसिस करून आपण काढलेलं आहे. नेमकं मागे किती मेरिट होतं प्रत्येक कॅटेगरीला आणि महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पाहिलं स्पेशली तर कुठल्या जिल्ह्याचा कट ऑफ कमी होता. कमी म्हणण्यापेक्षा थोडंफार प्लस मायनस म्हणजे त्यातली त्यात बरं, म्हणजे अजून थोडे चान्सेस असणारा जिल्हा नेमका कुठला होता हे तुम्हाला सांगणार आहे. जर ऑल ओव्हर इंडिया बघितलं तर मागील वर्षी ओडिसा आणि आसामला कट ऑफ थोडासा कमी होता. सगळ्याच कॅटेगरीला कमी म्हणजे किती, आता युआर ओपन मध्ये जर 95.8% महाराष्ट्राचा होता, मग आसाम ओडिसाचा ऍव्हरेज 90 प्लस तर होताच राजांनो. परंतु आता आपल्याला फक्त महाराष्ट्राचं पाहिजे. 24-25 ला युआर ओपन कॅटेगरीला 95 हायेस्ट म्हणजे 95 प्लस कट ऑफ गेलेला होता. ओबीसी कॅटेगरीला 94, ईडब्ल्यूएस ला 94 प्लस होता. एससी कॅटेगरीला 92.67 होता. एससी हायेस्ट गेलेला होता म्हणजे 92 हा खूप मोठा झाला. आता तुमचे कुठले पर्सेंटेज आहे, किती पर्सेंटेज आहेत एससी कॅटेगरीने त्यांनी मला कमेंट करायचंय. एसटी कॅटेगरी जर पाहिलं तर एसटीचा एससी पेक्षाही जास्त गेला होता 93 प्लस आणि पीडब्ल्यूडीचा मित्रांनो 88 पर्यंत कट ऑफ इथे गेलेला होता. हे 24-25 झालं जीडीएस. आता 26चा अंदाजित कट ऑफ, आता हा जो कट ऑफ आहे याच रेंज मध्ये लागण्याची शक्यता आहे. थोडा प्लस मायनस मागे तर होणार हे तुम्हालाही माहिती आहे. मग ओपन कॅटेगरीचा इथे पहिल्या लिस्टला ऍव्हरेज 97 सुद्धा जाऊ शकतो, परंतु टेंटेटिव्ह मिड नंबर घेऊन आपण 90 प्लस तर कन्सिडर करायचं पहिल्या रोलला युआर ओपन कॅटेगरी मधल्यांना. ओबीसी कॅटेगरी मध्ये आहात, मागच्या वर्षी 94 प्लस होता, या वर्षी 95-96 पकडायचं आहे. म्हणजे ओपन आणि ओबीसी जास्त काही फरक नसतो, फरक असतो पण जास्त एवढा नाहीये. तरी 93 ते 95 तरी त्या अराउंड पकडाच मित्रांनो फायनलचं सगळं. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस इथे 94 प्लस, इथे तगडा कट ऑफ लागण्याचे चान्सेस आहेत. आता जसे मेरिट लिस्ट पहिली, मेरिट लिस्ट दुसरी, तिसरी, चौथी लागेल तसं याच्यामध्ये कमी होणार ना, म्हणून घाबरायचं नाही. जरी तुमचे 94 नसले तरी घाबरायचं नाही, कारण मेरिट लागणार आहेत हे पहिल्याच आणि थोडस टेंटेटिव्ह मिड रोलचा हा कट ऑफ अंदाज आहे राजांनो. पीडब्ल्यूडी ला मागील वर्षी 88 पर्यंत लागलेलं होतं, या वर्षी 87, 86 ते 87 ची रेंज पकडण्यात आलेली आहे. तुम्ही सर्च करा पीडब्ल्यूडी चे यावेळेस थोडेसे प्रमाणात फॉर्म कमी पडलेले आहेत, जरी तुम्ही कुठेही माहिती काढली. कारण की मित्रांनो इथे फक्त 1 किंवा 2% इथे फरक पडू शकतो. आता मागील वर्षी 88 पर्यंत गेलेलं होतं, इथं 86-87 पर्यंत हायस्ट या वर्षी जाण्याची चान्सेस आहेत. म्हणून पीडब्ल्यू कॅटेगरी मध्ये जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले तर डॉक्युमेंट सगळे रेडी ठेवा. हायली खूप स्ट्रॉंगली चान्सेस तुमचे आहेत आणि तुमची किती टक्केवारी आहे ते सुद्धा कमेंट करा मित्रांनो, जेणेकरून आपल्याला तुमचा अंदाज बांधता येईल. ठीक आहे, हा झाला तुमचा अंदाजित 26 म्हणजे याचा कट ऑफचा अंदाज. आता रिझल्ट कधी लागणार, आज आहे 25 तारीख मित्रांनो. येत्या 3 ते 4 दिवसामध्ये फर्स्ट मेरिट लिस्ट लागण्याची तुमची स्ट्रॉंग चान्सेस आहेत. ऑफिशियली तर नाहीये बट लागेल म्हणजे लागेल, कारण 30 ते 35 दिवसामध्ये साधारणपणे इथे तुम्ही पहिली मेरिट याच्या अगोदर सुद्धा लागलेली होती. परंतु आपण मार्चचा पहिला आठवडा पकडून चालायचं, नाही तर 28 फेब्रुवारी हे टेंटेटिव्ह आहे, त्यावेळेस तुमचा मेरिट मध्ये नाव चेक करायचं आहे. तिसरी गोष्ट, आता प्रश्न तुमचा असेल राजांनो की तुम्ही वेगवेगळ्या डिव्हिजनला फॉर्म भरलेले आहेत, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेले आहेत, कोणी गोव्याला सुद्धा फॉर्म भरलेले आहेत. तिथे कोकणी भाषा गोव्याची जे आहे, जसं की मदर टंग लोकल लँग्वेज येणं कंपल्सरी असतं. काही महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी गोव्याला सुद्धा फॉर्म भरले तर त्यांना ती भाषा नोन असेल, कारण कोकण आणि गोव्यातलं डिस्टन्स कमी असल्यामुळे तिथे
त्या विद्यार्थ्यांना तिथली लँग्वेज जर नसेल तर काही इश्यू येणार नाही. हा सुद्धा विद्यार्थ्यांचा प्रश्न होता. म्हणून टेन्शन घेऊ नका, तुम्ही बिंदास तिथे सिलेक्शन झालं तर बिंदासपणे जॉईन करून टाका. ठीक आहे. आता मागील वर्षी कुठल्या जिल्ह्यामध्ये कट ऑफ कमी लागला होता? कमी म्हणजे एकदमच नाही, 19-20 आहे मित्रांनो, लक्षात घ्या. सगळ्या गोष्टी टेंटेटिव्ह अंदाजावर बांधलेल्या असतात. 19-20 म्हणजे तुमचं जर इथे मागील वर्षी कुठे सपोज ओपनला 92% कट ऑफ जर लागलेला असेल, तुम्ही अपेक्षा कराल या वर्षी की डायरेक्ट 88% असं होणार आहे का? नाही, एवढा गॅप तर नाही पडू शकत. कारण की डे बाय डे कॉम्पिटिशन वाढते. जरी जीडीएस ला कॉम्पिटिशन कमी असली तरी फॉर्म लाखोच्या संख्येने येत असतात, कारण जागाच 28,000 प्लस आहेत ना मित्रांनो. म्हणून इथे जर कुठला कट ऑफ कमी लागलेला असेल मागील वर्षी ह्या वर्षी सुद्धा अंदाजे, आता बघा तुम्ही जर रुरल भागामध्ये गेला तर आणि मराठवाडा साईडच्या जिल्ह्यामध्ये गेला तर मराठवाड्यामध्ये मित्रांनो तुमचं बीड असेल, परभणी असेल, लातूर असेल, हे जे जिल्हे आहेत इथे थोडासा कट ऑफला तुम्हाला थोडासा हलका एक स्मूथ हँड मिळणार आहे. कारण की मित्रांनो जे जे जिल्हे आहेत कमी कॉम्पिटिशन असणारे म्हणून फॉर्म कमी इथे आलेले आहेत. मी मागे पण सजेस्ट केलं होतं, या ठिकाणी फॉर्म जर भरला तर थोडस तुम्हाला फरक पडू शकतो. 100% मी म्हटलं म्हणून तुम्ही फॉर्म भरला असंही नाहीये. सगळे अनालिसिस करून तुम्ही फॉर्म भरलेला आहे. परंतु या जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा फरक पडेल. बीड, परभणी, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, बुलढाणा, पालघर, रत्नागिरी या ठिकाणी सुद्धा थोडासा तुम्हाला कट ऑफला फरक पडेल मित्रांनो. इथे सुद्धा तुमचे नक्कीच जास्त चान्सेस आहेत या जिल्ह्याला भरला असा. तुम्ही म्हणाल मग सर आम्ही हे जिल्हे सोडून दुसरीकडे भरलेला असेल. आता आपण म्हटल्याप्रमाणे बुलढाणा, नांदेड, धुळे, अकोला, भुसावळ एक काय मित्रांनो हे थोडेसे रुरल टाइप मध्ये जिल्हे येतात. तिथे कॉम्पिटिशन कमी असते, बाकीच्या गोष्टी कमी असतात. सगळे म्हणजे एक गोष्ट मायनस झाली की बाकीचे 4 गोष्टी तिथे हे होत असतात. म्हणून या ठिकाणी जर भरलेला असेल तुम्ही, आणि असं पण नाहीये जसं की चंद्रपूरचं मित्रांनो आपण म्हणतो तिथे कट ऑफ कमी असतो. हो 100% कमी असतो, परंतु असं नाही की एकदमच 10-5चा गॅप पडेल. आता मागील वर्षी 90+ तिकडे पण बऱ्यापैकी हे झालेलं होतं कट ऑफ. आता तिथे तेवढं लागलं. कमी म्हणजे काय, फायनल मेरिट लिस्ट येईपर्यंत तुम्ही वेट केला आणि तुमचं त्याच्यामध्ये नाव आलं की सिलेक्शन झालं. मग पहिली लिस्ट असो किंवा लास्टची लिस्ट असो, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं काय, फक्त ठेवायचे पेशन्स. इथे फक्त संयम ठेवायचा आहे. तुम्ही असं अजिबात हातबल व्हायचं नाही की माझे तर समजा 88च आहेत आणि आता समजा तुम्ही कॅटेगरी मध्ये आहात, ओपन मध्ये आहात, ईडब्ल्यूएस किंवा SC, ST, PWD तुमचं आहे 88% मित्रांनो. ठीक आहे. फर्स्ट मेरिट लिस्ट लागली आणि फर्स्ट मेरिट लिस्टचा लागला समजा 95+. ओके, मग लगेच हातबल व्हायचं का? तिथे नाही व्हायचं ना राजांना. अजून 3-4 लिस्ट येणार आहेत ना, काळजी कशाला करताय तुम्ही. म्हणून 88 वाल्यांना सुद्धा चान्स आहे, 80 वाल्याचं सुद्धा इथे होऊ शकतं राजांना. ठीक आहे. 70-75 वाल्यांचं सुद्धा इथे होऊ शकतं. आता मेरिट कसं लागतंय त्याच्यावरून हातबल व्हायचं ना. जोपर्यंत निकाल येत नाही, रिझल्ट येत नाही, तोपर्यंत अजिबात हताश व्हायचं नाहीये मित्रांनो. दुसरी गोष्ट, रत्नागिरी साईडला ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते तिकडे पण थोडस आता त्या ज्या इकडे रत्नागिरी, पालघर साईडला ज्यांनी फॉर्म भरले होते फक्त मला एक सांगा तुमचं पर्सेंटेज किती आहे. त्याच्या अगेन्स्ट मागचा सगळा डाटा कडून तुम्हाला मी सांगेल की मागचं अनालिसिस आणि तुमचं पर्सेंटेज मग नेमकं चान्स कुठे आहे तुमचा इकडे. कारण रत्नागिरी साईडला भरलेल्या विद्यार्थ्यांनी, पालघर साईडला भरलेल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा विचारलेलं या साईडचं नेमकं कट ऑफ किती लागेल. इथं सुद्धा तगड्या कट ऑफ लागेल ना. फर्स्ट मेरिट लिस्टला लक्षात ठेवा, फर्स्ट मेरिट लिस्ट जे असेल सगळीकडे तगड्या कट ऑफ लागणार. म्हणजे जे टॉपर येत, चांगले पर्सेंटेज येतं त्यांना इथे सिलेक्शन आहे. हे तुम्हाला पण काही गोष्टी माहित असतात ना. म्हणून इथे पहिल्या मेरिट लिस्टला हाय कट ऑफ लागण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. मग ते जिल्हे कुठले असो, आपण म्हटल्याप्रमाणे की या जिल्ह्यामध्ये थोडासा कट ऑफ कमी लागू शकतो. मग तुमचं परभणी असो, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, बुलढाणा, पालघर, रत्नागिरी किंवा नांदेड, धुळे, अकोला, बुलढाणा, यवतमाळ कुठलाही असू द्या, फर्स्ट मेरिटला तुमचा थोडासा कट ऑफ जास्तच लागणार. परंतु जशी मेरिट ड्रॉप होईल, डाऊन होईल, जशी फर्स्टच्या नंतर सेकंड येईल, थर्ड येईल आणि फोर्थ येईल जर आली कॉम्प्लिमेंटरी तर
तर इथे मग तुम्हाला चान्स आहे ना, सेकंड मध्ये चान्स आहे, थर्ड मध्ये चान्स आहे. मग चान्स कुठून आहे तुम्हाला? 70 पासून 90 पर्यंत तर चान्स आहे मित्रांनो. 70च्या खाली आता कुठं कट ऑफ जर आला तर त्या विद्यार्थ्याचं आपल्या बंधूचं किंवा भगिनीचं नशीब म्हणावं लागेल. आणि जर कॉम्पिटिशनच कमी असेल, कारण आता वेळ 3-4 दिवसामध्ये लगेच समजेल, फार तर फार महिनाभरामध्ये सगळ्या महिना, 1.5 महिना, 2 महिन्यामध्ये तर बऱ्यापैकी लिस्ट लागून जातील, त्याच्यामध्ये समजेलच ना. म्हणून ज्या विद्यार्थ्यांचे थोडे पर्सेंटेज कमी जरी असले, फर्स्ट मेरिट लिस्ट आल्याच्या नंतर जास्त हायपर व्हायचं नाही. सेकंड येईल, थर्ड येईल, फोर्थ येईल, जेवढे काय त्यांचं शॉर्ट लिस्टिंग मध्ये बसतील त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं आशा करू होऊन जाईल. ठीक आहे, म्हणून हे तर घाबरायचं नाही. आणि या जिल्ह्यामध्ये जिथे की आपण म्हटलो कट ऑफ कमी लागेल त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा, आणि ज्यांनी इतरत्र जिल्ह्यामध्ये फॉर्म भरले तर त्यांना सुद्धा खूप शुभेच्छा. याचा अर्थ असा नाही की आपण म्हटलोच म्हणूनच या जिल्ह्यात कट ऑफ कमी लागेल, अजिबात असं होत नाहीये. फक्त अंदाज मागचे 2024-25चा जीडीएस घ्या, आता जीडीएस घ्या, याच्या अगोदर जेवढ्या काही जीडीएस भरती झाल्या ना, थोडासा ऍज कम्पेअर टू हे इकडे का कमी लागतो म्हटलं, जर तुम्ही पुणे बघितलं, पुणे, मुंबई किंवा नाशिक, नागपूर, ह्या थोड्याशा कशा आहेत मित्रांनो, हाय प्रोफाईल सिटी, म्हणजे इतर डेव्हलपमेंट सिटी आहेत. ह्या काय रुरल मध्ये हे होत नाहीत ना, डेव्हलप सिटी आहेत. मग इथं जिथं डेव्हलपमेंट असते तिथे 100% कॉम्पिटिशन जास्तच असणार ना, कॉम्पिटिशन जास्त असणार, कारण तिथे शिक्षण क्वालिटी चांगली असते. बाकीचे आजूबाजूच्या शहरातून, खेड्यातून सगळे विद्यार्थी तिथं आलेले असतात किंवा कुटुंब आलेलं असतं, तिथं शिक्षण चांगलं झालेलं असतं. मग जशी स्पर्धा प्रत्येक क्षेत्रात वाढते तशी तिथे शिक्षणात वाढलेली, आणि मग त्या एरियामध्ये जेवढ्या जागा आहेत त्याला जर फॉर्म आले विद्यार्थी मित्रांचे, तर 90+ वाले सुद्धा फॉर्म भरतात ना. आता बेरोजगारी असल्यामुळे 90 वाले पण करतात ना. सुरुवातीला 10वीला आपल्याला गर्व वाटायचा की आपण 90+, मला 20 पैकी 20 मार्क पडले, 18 पडले, मी टॉपर आहे. परंतु आता एका जॉबसाठी 10वी बेस टॉपर असणारा सुद्धा जीडीएस ला भरतोय ना. असं तो भाग आपला नाही, वेगळा भाग येतो मित्रांनो. म्हणून इथे पर्सेंटेज किती असू द्या, कुठल्याही जिल्ह्यात फॉर्म भरलेला असू द्या, सांगायचं एवढंच आहे, फक्त पेशन्स ठेवा. कुठलीही घाई गडबड किंवा डिप्रेस होऊ नका तुम्ही मित्रांनो, कारण की ही भरती दरवर्षी येत असती, आज नाही तो कल, कल नाही तो परसो. ठीक आहे, जे होईल ते होईल. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. आणि हो, तुम्हाला काही डाऊट किंवा प्रश्न असतील 100% कमेंट बॉक्स मध्ये टाकून द्यायचे धाडदिशीने, मी 100% त्याचं उत्तर देणार आहे. ठीक आहे, इथेच थांबतो, नवीन व्हिडिओ मध्ये भेटतो नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, धन्यवाद, राम राम, राधे राधे.